वेलनेस मॉर्निंग. आज ॲक्च्युली माझा आवाज बसलेला आहे म्हणून मी दादाला अशी एक विनंती केली होती की मी बोलणार नाही, पण तुम्ही सगळे इथे उपस्थित आहेत तर मी सुद्धा असं ठरवलं कितीही आवाज खराब असेल माझा तरी तुम्ही ऐकू शकता. आणि मी एक दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आत्तापर्यंत बऱ्याच आपल्या लीडर्सनी सांगितलं, याचा रिझल्टही सांगितला, किंवा काय आजार असेल त्याच्यावर तुम्हाला स्वतःला रिझल्ट आला किंवा पेशंटला काय रिझल्ट आला तुम्हाला कळाले. तर मी आता डॉक्टर रुपाली सुलाखे, सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर आहे. तर मी आमच्या मेडिकल भाषेत सांगते की याच्यामध्ये काय आहे, म्हणजे तुम्हाला ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. आणि जर तुम्ही काही वापरत असाल तर तुमच्या मनात काही शंका असेल तर आपण हे काय वापरतोय तर ते सांगते. तर ही एक चुंबकीय मॅट आहे ज्याच्यामध्ये चुंबक वापरलेलं आहे. तर आता हे बॉडीवर कसं काम करतं. आपल्याला मानवी शरीर जे आहे आता डॉक्टर कारंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल आहे सेल, पेशी. पेशीपासून उती वगैरे म्हणजे सेल्स, टिश्यू, ऑर्गन असं एक फॉर्म होतं. तर सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल जो आहे सेल, पेशी, त्याच्यामधले सगळे अडथळे ही मॅट दूर करते. म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिसचे अटॅक आपल्याला येत नाही. दोबरमानाने तुम्हाला एवढंच नॉलेज खूप झालं. पेशंट जर आपल्याला कुणाला जर कन्व्हिन्स करायचं असेल तर याच्यावर जर 180 दिवस जर आपण झोपलो तर हार्ट अटॅक येत नाही. छोटे छोटे ब्लॉकेजेस आपल्या शरीरातले नाहीसे होतात. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे मानवी शरीर आजारी पडण्याचा एक डिफिशियन्सी डिसीजेस म्हणजे आपण ज्याला म्हणतो कमतरता. मानवी शरीरात जर काही कमतरता असेल, तुम्ही कधी डॉक्टरकडे गेलात तर ऐकलं असेल की व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी आहे. म्हणजे डिफिशियन्सी म्हणजे काय, कमतरता. तर आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन्सची कमतरता, प्रोटीन्सची कमतरता, मिनरल्सची कमतरता झाली तर मानवी शरीर आजारी पडतं. आता तुम्ही म्हणाल मॅडम ठीक आहे, पहिलं तरी तुम्ही सांगितलं ब्लॉकेजेस दूर होतात, याच्यामुळे रक्तपुरवठा चांगला होतो आणि ब्लॉकेजेस दूर होतात, हे तुम्ही बरोबर. पण आता कमतरता कशा काय दूर होतात. तर कमतरता अशा दूर होतात की आपण सगळेच जण एका घरात, समजा आता मी आणि दादा समजा एका घरात राहतो, आम्ही बहीण भाऊ आहेत. सख्खे बहीण भाऊ असले तरी सगळ्यात तुमचं शरीर सारखं असतं का. कुणाचं आपल्या आईने समजा पालकाची भाजी केली तर ती तुमच्या शरीरात जी म्हणजे भावाचं जर समजा चांगलं असेल HB तर बहिणीचं असेलच का एका घरात राहणाऱ्या. तर तुमच्या शरीरामध्ये जे आयर्न तुमच्या शरीराने गेन करायला पाहिजे ती कॅपॅसिटी ही तुमची मॅट वापरते. किंवा व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी, व्हिटॅमिन डी, कुठलंही तुमच्या शरीरात जे कमतरता आहेत आपण त्या खाण्यापासूनच दूर करतो, बरोबर. सगळं एक जरी आहार घरातली एक फॅमिली खात असेल तरी एक दोन भावांना डिफिशियन्सी असते, 2 भाऊ चांगले असतात, किंवा बहीण चांगली असते, भाऊ रोड असतो, असं आपण पाहतो की नाही. तर असं डिफिशियन्सी अन्नामधूनच आपली ही मॅट काय करते, तो डिफिशियन्सी अन्नामधून आपण घेतो ती, पण ती प्रॉपर करते. ते जे फंक्शन आहे बॉडीचं ते फंक्शन चांगलं करते, म्हणजे दुसरं डिफिशियन्सी डिसीजेस दूर करते. आता तिसरं एक महत्त्वाचं कारण आहे मानवी शरीर आजारी पडायचं की एक हार्मोनल इम्बॅलन्स म्हणून तुम्ही प्रकार ऐकला असेल. बरेच लोक, आता लेडीजला हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही जेव्हा जाता तेव्हा गायनेकॉलॉजिस्ट सांगतात हार्मोन्स इम्बॅलन्स आहेत, किंवा बरेच जेंट्समध्ये सुद्धा हार्मोन्स इम्बॅलन्सचे डिसीजेस, खूप मोठे डिसीजेस. आता काय मी एवढी तुम्हाला ॲनाटॉमी शिकवणार नाही, पण एक थोडंसं सांगते की हार्मोनल इम्बॅलन्स हा एक आजारी पडण्याचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तर ही आपली मॅट तो हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा करेक्ट करते. जर इम्बॅलन्स असतील हार्मोन्स तर आपण कसं मेडिकल ट्रीटमेंट घेऊन बॅलन्स करतो तशी बॅलन्स करायची ताकद ह्या गादीमध्ये आहे. त्यामुळे ही मॅट सगळ्यांनी वापरा, सगळेच डिसीजेस दूर करायची. म्हणजे मी आतापर्यंत 200-250 पेशंटला दिले, सगळ्यांचे रिझल्ट खूप चांगले आहेत. सगळ्यांनी वापरा. आणि सगळ्यात आपल्याला खर्डे सरांचं, प्रशांत दादांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी आपल्याला हा बिझनेस म्हणून उपलब्ध करून दिला. मी नेहमी बऱ्याच वेळा मी माझ्या बोलण्यात सांगते की खूप चांगला बिझनेस आहे, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी. कारण मी सुद्धा प्रायव्हेट प्रॅक्टिस करते. 2-2, 3-3 तास तुम्ही जेव्हा बसता, म्हणजे डॉक्टर इतकं टेन्शन असतं आम्हाला. आता 2 डॉक्टर्स आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता, एका पेशंटला एक प्रिस्क्रिप्शन जरी दिलं तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला त्या पेशंट तो बरा होईपर्यंत बरंच काही टेन्शन असतं. म्हणजे आम्हाला काही तुम्ही येताना फीस देता 200 रुपये, ती काही सोपी नसते. तर 200 रुपये जर म्हटलं तर 5 पेशंट बघायला आम्हाला 2-3 तास जातात, प्लस टेन्शन्स, पेशंट दुरुस्त व्हायचं टेन्शन, त्यांची सगळी जबाबदारी आपल्यावर असते. जसं तो श्रीकृष्ण म्हणतो ना की समोरच्या माणसाने जसं माझ्यावर विश्वास ठेवला त्या प्रत्येकाची जबाबदारी मी उचलेल, तसं आमच्या डॉक्टर्सचं असतं. आमच्याकडे येणारा पेशंट आम्ही देव म्हणून बघतो, प्रत्येकाची जबाबदारी आमच्यावर असते. आमच्या डोक्याला खूप काही टेन्शन असतं. 1000 रुपये कमवायचे,
5 तास घालवायचे आणि प्लस टेन्शन त्या पेशंटचं. तर हे तुम्हाला 1,000 रुपये फक्त एका पेशंटला एक 5 मिनिटात तुम्ही जर कन्व्हिन्स केलं व्यवस्थित तर तुम्ही 1,000 रुपये कमवू शकता. खूप छान बिझनेस आहे. आणि जसं मी म्हटलं की मी सिव्हिलला डॉक्टर आहे, सिव्हिलचं सोडा, पण खाजगी जेव्हा मी बसते तेव्हा मी 5 तास ज्या वेळेस बसते त्यावेळेला 1,000 रुपये कमवते. 4-5 तास तर बसावंच लागतं आम्हाला. ऑपरेशन जरी करायचं म्हटलं तरी 2-2.5 तास जातात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इतकं सोपं नाही. म्हणजे आम्ही डॉक्टर्स 5.5 वर्ष शिकतो, 2-3 वर्ष प्रॅक्टिस करतो. आमचा 8.5 वर्षाचा कालावधी, लॉंगेस्ट टाईम एवढा घालवतो. आमचं ज्ञानपणाला लावून आम्ही प्रत्येक पेशंटची सेवा करतो. पण पैसा कमवणं प्रॅक्टिकली खूप अवघड आहे. आणि दुसरं म्हणाल तर माझे मिस्टर डॉक्टर शिवणीकर आले होते माझ्यासोबत. आमचे बरेच काही बिझनेस आहेत, आता बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे. तर जे बिझनेस आहेत आमचे, उदाहरणार्थ आमचं एक कार्यालय आहे किंवा आमची प्लॉटिंग आहे, त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट लागते, करोडोनी इन्व्हेस्ट करायचं. त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात. तेवढा सगळा वेळ द्यायचा आणि परत ती प्लॉटिंग पाडून त्याच्यामध्ये नगर परिषदचे बरेच कागद असतात. प्रत्येक गोष्टीचा त्याच्यामध्ये लोड असतो आणि ती तुम्ही प्लॉटिंग विकता. म्हणजे पैसा दिसतो तुम्हाला त्या बिझनेसमध्ये, पण इन्व्हेस्टमेंट किती हा तुम्हाला 0 इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. मला सांगायचं आहे काय, कुठल्याही 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला रुपये न गुंतवता तुम्ही 1,000 रुपये कमवू शकता. तुम्हाला कुठे 8.5 वर्षाचा कालावधी आम्ही डॉक्टर्स होण्यासाठी घालवतो, तेवढा तुम्ही घालवलाय का? तुम्हाला 1,000 रुपये उत्पन्न असं मिळतंय. मग आम्ही जर डॉक्टर्स असून तुमच्यासमोर हा बिझनेस करतोय तर सामान्य माणसांनी करायलाच पाहिजे. आणि इतकी छान बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे ही. माननीय खर्डे सरांनी, माननीय प्रशांत दादांनी, अर्चना वहिनींनी आपल्यासाठी ही इतकी चांगली सुवर्ण संधी दिली आहे. तुम्हाला तुमचं सगळं काम सांभाळून, काही वयाचं बंधन नाही, शिक्षणाचं बंधन नाही. बरं असं आहे का की तुम्ही बीडमध्येच करायचं आहे?